कसबे सुकिणे येथे घराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल चोरी करणाऱ्या 2 संशयित आरोपींना ओझर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। ही कारवाई 20 ऑगस्टला करण्यात आली आहे। 28 जून 2026 रोजी रात्री कसबे सुकिणे येथे फिर्यादी अविनाश भारत तिडके यांच्या घराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता। चोरट्यांनी सोन्याचं मंगळसूत्र आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 133/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। यानुसार ओझर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्र फिरवली। तपासादरम्यान सुभाष संतोष हिलम आणि सूरज हिरामन हिलम राहणार दात्याने तालुका निफाड जिल्हा नाशिक या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 5 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र तसेच सुमारे 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली आहे। दोनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केलं असता पिंपळगाव न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करतायत। ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमल M आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या सूचनेनुसार ओझर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खांडे, पोलीस हवालदार अजय मदने आणि पोलीस शिपाई जितेंद्र बागुल यांच्या पथकानं केली आहे। अजर कादरी, नाशिक माझा न्यूज, निफाड।